गीता, एक गोष्ट प्लीज ऐक माझी. मी कधीही तुला सोडून जाणार नाही, प्रॉमिस. पण तू रडणं थांबवशील आता प्लीज. पाहिलंच का तिकडे सुलेखा आणि समीर? पण हे काहीतरी ऑड आहे. मी एक काम करतो, मी सुलेखाला भेटून येतो, म्हणजे कळेलच मला काय ते. तू विसरलायस का? सुलेखा आपली मैत्रीण आहे हे समीरला कळता कामा नये. हा, विसरलोच. तिनं असं 4 दिवसापूर्वी जॉईन झालेल्या एम्प्लॉई बरोबर डिनरला येणं नाही पटत आहे यार. अरे तू समीरला अंडर एस्टिमेट का करतोयस? मला ना काहीतरी वेगळाच भास होतोय. आणि तू पण तशीच आहे ग. कुणीही प्रेमात पडेल तुझ्या. समंजस, सालस, गोड. आता तू खंबीर आहेस त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण सगळे पुरुष सारखेच असतात. असं काही नसतं. माझा समीर कुठे तसा आहे त्याच्याबद्दल मला पूर्ण खात्री. बास हा बास, कौतुक पुरे. सगळे पुरुष सारखेच असतात. आता समीरने अमेरिकेत काय काय केलंय कुठं सांगितलंय तुला? हा, एनिवेज गप्पा गोड आहेत बाई. निघते मी आता. थांब ना थोडा वेळ. आता किती दिवस भेटणार नाहीयेस मला. आशू नको ना ग इमोशनल डायलॉग्स. हा, तू ना जाम पटाईतेस असे डायलॉग्स मारायला. आता कशी जाणार मी? नकोच जाऊ. सॉरी अश्विनी, जरा ऑड वेळेस फोन केलाय. बाळ कसं आहे हे विचारायचं होतं. मिस्टर प्रधान, मला वाटलं तुमचं काहीतरी काम होतं. काही काम नसेल तर मी फोन ठेवते. काय ग, कुणाचा फोन होता? मिस्टर प्रधान. कशासाठी गेला होता फोन? असंच बाळाची चौकशी करायला. करेक्ट आहे. त्यांना म्हणा बाळ काय करतंय, आणि बाळाची आठवण एवढी मिनिटाला येत असेल ना, तर सरळ बाळाला घरीच ठेवून घ्यायचं होतं ना. पुढच्या वेळी फोन घ्यायचा नाही त्यांचा. कारण हा फोन बाळासाठी नाहीये, तुझ्यासाठी. प्रेमात पडलेल्या माणसाची लक्षणं आहेत ना, पाठ आहेत, चोख. आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज ऐकण्यासाठी काही कारण नसताना फोन करणं हे सुद्धा त्यातलंच एक लक्षण. कळलं ना? किट्या, पण मला असं काही वाटत नाही. माझे सगळे मित्रमैत्रिणी संसारात गुंतले होते. त्यांचे विषय वेगळे होते, त्यांचे ग्रुप्स वेगळे होते. ते कायम त्यांच्या फॅमिलीज बरोबर असत. ह्या सगळ्यात मी कुठेच बसत नव्हते. मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. हळूहळू या सगळ्यापासून मी तुटत गेले. पण मग या सगळ्या प्रवासात एकही लाईफ पार्टनर नाही मिळाला? तसा प्रयत्न केला काही जणांनी, नाही असं नाही, पण नाही जमलं. ट्युनिंग नाही झालं. अगं काय, ऑफिस आवर संपल्यानंतर सुलेखाने अचानकच प्लॅन ठरवला. आता काय, ती थोडी स्ट्रिक्ट आहे, रूड आहे, पण शेवटी माणूस आहे ना. तिची बर्थडे पार्टी, आम्ही दोघच जण. सुलेखा? हा, सुलेखा. हा, अगं काय, अमेरिकन स्टाईल आहे. बॉसला नावाने हाक मारायची, म्हणजे तो आपल्यापेक्षा वयाने मोठा असला ना तरी सुद्धा. काय काय हसतेस काय? हो, मला दातार काकांची आठवण झाली. आलं, लक्षात आलं माझ्या. हे इमेजिन कर ना, तू आणि दातार काका जर का अमेरिकेत असता तर काय झालं असतं? तू त्यांना कशी हाक मारली असतीस? हाय जयवंत. रोड दिसतेस असताना.